आवरायला चालू केले. वरचं आवरलंय. रॅकमधलं सगळं काढून पूर्ण क्लीन केले. जाळे ते होते आतमध्ये, कपड्यानं स्वच्छ पुसून घेतले आणि आता वाळले सगळं आणि त्यावरती पेपर पण टाकले. झाले सगळं आवरायचं. आतले भांडी कंटेनर स्वच्छ केलेत. हे पण कंटेनर स्वच्छ झाले. आज काढल्या किचन ट्रॉल्या स्वच्छ करायला. सगळं बाहेर काढलं आणि धुण्यासाठी ठेवले. आपल्याला ट्रॉलीच्या बाहेर काही दिसत नाही. आतमध्ये खूप जाळे ते होतात आणि धूळ पण खूप असते खाली. सगळं स्वच्छ केलं. सगळे जाळे ते लागले होते याला पण. आता दिवसभरामध्ये वाळलेत. सकाळी स्वच्छ केलेत. हे लावून घ्यायचेत आता संध्याकाळचे 5 ते 5:30 झालेत. सगळं सुकलंय आतलं. सकाळीच घासणीनं घासून घेतलं होतं. चकाचक काढलंय. जाळी ती खूप झालते आणि दिवसभर फॅन लावला होता. सगळं सुकले. बाहेरून पण सगळं स्वच्छ झालं. हे ओल्या कपड्यांनी पुसून घेतलंय. घेतले सगळे ट्रॉलीमध्ये पेपर लावून. चिंचेला कडक ऊन द्यायचं कारण सालपट वगैरे व्यवस्थित निघतंय वरचं. चिंचगुळे तयार झाले. आता हे उन्हामध्ये ठेवायचे आणि वर्षभर याला काही होत नाही. शेवया पण तयार झाल्या. उन्हाळी कामामध्ये हे पण काम खूप महत्त्वाचं आहे. हळदी दळून आणली. हळकुंड आणली होती 4 किलो आणि ते आज दळून आणलेत. कंटेनर आणि भरणी स्वच्छ आधीच करून ठेवल्या. आता यामध्ये भरायचं. दोन्ही कंटेनर व्यवस्थित भरले. आता एवढी शिल्लक आहे. अजून एक कंटेनर भरू शकते. 2-2.5 किलो आहे याच्यामध्ये. लाल तिखट आणि काळा मसाला बनवायचा. त्यासाठी मिरच्या आणल्या आणि निवडून वगैरे वरती वाळत घातल्या. टेरेसवरती टाकल्या. काल उन्हात घातलेल्या मिरच्या कुटून आणल्या. पहा कसा कलर आहे, गडद कलरच्या. आणि चवीला पण खूप कमी तिखट आहेत. मसूर डाळ आहे. 15 किलो डाळ आहे ही. आता सोनाला घातली. आता दिवसभरामध्ये छान वाळते. डाळी मी थोड्या जास्त भरल्या. 15-15 किलो ह्या भरल्या आणि 30-30 किलो त्या 2 डाळी भरल्या आणि छान ऊन दिले. आता जवळपास सगळ्या डाळीला ऊन दिले पूर्ण. छान कडक वाळल्यात आणि भरून पण ठेवल्या. काही डब्यामध्ये भरल्या, कंटेनरमध्ये भरल्या. आज
झाली सगळी सफाई. बेडरूमच्या साईडला गॅलरी होती. गॅलरी आम्ही पॅक केली आणि तिथे स्टोर रूम केली. स्टोर रूम मध्ये काय काय ठेवले पहा, कशी पॅक केली. वरती लसूण बांधला. लसूण ताजाच आहे, आत्ताच नवीन बाजारात आलता, मी घेऊन आले घरी आणि आता वरती बांधून ठेवला हवेशीर. तो आता खराब पण होणार नाही. आणि खाली हा किराणा. आणि डब्यामध्ये उन्हाळी काम, कडधान्य वगैरे सगळंच आहे. डाळी, पापड ते सगळे याच्यात ठेवलेत. हे सगळे डबे वगैरे घासून खाली पेपर ते टाकून त्यामध्ये सगळं भरलंय. सगळ्यात खालच्या डब्यांमध्ये आहे पहा हरभरा डाळ, तूर डाळ, यामध्ये आहे तांदूळ, साखर आणि सगळं उन्हाळी काम आहे. सगळ्या प्रकारच्या पापड्या आहेत. इकडे घासण्या वगैरे घेतल्या, स्टोअरमध्येच ठेवल्या त्या सगळ्या. आता फक्त भांडीची साबणं आणि अंगाची साबणं आणायच्या राहिल्यात. हे वॉशिंग पावडर, अगरबत्ती पुडे वगैरे सगळे इथे ठेवलेत मी. थोडीशी खरेदी राहिली. आणि कोपऱ्यामध्ये सिलेंडर आहे. इकडे गव्हाचं पोतं आहे. हे सगळं स्टोअर वगैरे व्यवस्थित ठेवले. खूप छोटीशी गॅलरी आहे आणि त्यामध्ये मी कसं मॅनेज केले पहा. ओके, टेन्शन घ्यायचं नाही. घर छोटं आहे, घर मोठं आहे, घर कसं आहे असो ते ठेवता आलं पाहिजे. मेन म्हणजे झाली सगळी स्वच्छता.